आणि आता बातमी आहे महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेल्या आणखी एका संभाव्य वादाची। मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो, पण हा उमेदवार नेमका कोण असणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही। उद्धव ठाकरेंच्या नावावर मवियातील तिन्ही पक्षांचं एकमत असलं तरी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पुन्हा जायचंय का या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। त्यामुळे मवियामध्ये सध्या जर तरची भाषा सुरू झाली आहे। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। महाविकास आघाडी ठरवायचं आहे, मी काय ठरणार? त्यांनी कोणाचा उमेदवार दिला, पण महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल नाही आहे। जागा एक पण इच्छुक अनेक। राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत रंगलेलं राजकारण आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानंही सुरू झालंय। या गोंधळाचं मुख्य कारण आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत असणारा संभ्रम। उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांना निवडून देण्याबाबत मवियात एकमत आहे, पण अद्याप उद्धव ठाकरेंनी निर्णयच जाहीर केला नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर आपली भूमिका वेगळी असू शकते असे संकेत काँग्रेसनं दिले। विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे। त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे, एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। तर संजय राऊतांनीही उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम ठेवलाय, पण हा संभ्रम येत्या 1-2 दिवसात संपेल असा अंदाजही व्यक्त केलाय। विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल। माझ्या माहितीनुसार किंवा मला जे काय समजते त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं। एवढंच मला माहिती आहे। आता महाविकास आघाडीकडून खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ। तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष असलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र आपली भूमिका जाहीर करत ठाकरेंना पाठिंबा देऊन टाकलाय। नाही, पक्षाची भूमिका पक्षाचे प्रमुख नेते घेतील, पण पवार साहेबांच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे। काँग्रेसली मदत केली, इतरही सर्व मित्रपक्षांनी मदत केली आणि पवार साहेबांसारखा मोठा नेता राज्यसभेसाठी उभा राहिल्यानंतर जे सत्तेतले पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये भाजप असेल, एकनाथ शिंदे साहेब, खास करून एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं। आता MLCसाठी जर उद्धव ठाकरे साहेब उभा राहत असतील, नाहीतर कुणी त्या पक्षातला असेल, तर आम्हाला जर मदत झाली असेल तर आम्ही सुद्धा 100% त्या बाबतीत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहू। विधान परिषदेच्या 9 जागांसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं गुरुवारी जाहीर केला। 30 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। 12 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल। विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 29 मतांचा कोटा असणार आहे। मवियाकडे एकूण 48 आमदार आहेत, त्यामुळे एकच उमेदवार निवडून येणं शक्य आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया पाहून भाजपला टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंनाही संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं भाजपला वाटतंय। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस दावा करणार आहे, कारण मागच्या वेळेला राष्ट्रवादीला संधी मिळाली। आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ प्रयत्न करतायत। त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांना संधी मिळते का हे देखील बघावं लागेल, कारण विरोधकांचं संख्याबळ फक्त एकाच जाग्यावर विधान परिषदेमध्ये तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसची भूमिका काय असणार याचा फैसला अद्याप झालेला नाही। काँग्रेसच्या राजेश राठोड यांचाही कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे काँग्रेस या जागेवर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसकडून अनेक नेत्यांची नावं सध्या विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत।
ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक आणि पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रवक्ते सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन, हनुमंत पवार आणि माजी आमदार राजेश राठोड यांच्या नावांची चर्चा आहे. राज्यसभेला शरद पवारांच्या नावावरून महाविकास आघाडीत एकमत झालं, पण तसं एकमत विधान परिषदेला होणार नाही असं बावनकुळेंना वाटतंय. तर माजी मुख्यमंत्र्यांना सभागृहात पाहायला आवडेल असं म्हणत मंगलप्रभात लोढांनी मवियाला टोला लगावलाय. संख्याबळ जसं तसं मिळतं, संख्याबळावर आहे ना. महाविकास आघाडीने ठरवायचं आहे, मी काय ठरणार. त्यांनी कोणाचा उमेदवार दिला, पण महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल नाही आहे. त्यामुळे त्यांना जसं शरद पवार साहेबांना त्यांनी उमेदवार केलं, आम्ही मान्य केलं आणि सर्वांनी समोर गेलो. चांगला निर्णय करतील तर अनोपज होतील, नाही तर मग घोडा मैदान समोर आहे. कधी कधी एखाद्या नावावर एकमत होऊ शकतं. त्यांचे एकमत होईल अशी काही परिस्थिती नाही आहे, पण एखादं नाव असं असतं की त्यावर एकमत होतं, विरोधी पक्षाची एकमत होतं, आपलं एकमत होतं. त्यामुळं त्यांनी विचार करायचा की कुणाला काय करायचं. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. तुम्हाला आवडेल उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात आले? पण ते त्यांचा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरे जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे, तर ते आले तर चांगलंच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, कारण उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावरच विधान परिषदेचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. आणि ही विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देताना कुठली अडचण किंवा बिघाडी होऊ नये यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न केले जातील. उद्धव ठाकरे यांनी जर आपल्या पक्षातील इतर कोणाला संधी विधान परिषदेसाठी दिली तर मात्र महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांशी त्यांना चर्चा करून समन्वय साधूनच आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणावा लागेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह वेदांत नायब, ABP माझा, मुंबई.